अजितदादांचा घात करणारा सापडणार आता. सापडणार काय, सापडलाच म्हणून समजा. हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कर्नाटक सरकारने एफआयआर घेतल्याबरोबर महाराष्ट्रातल्या सरकारला चुईमुंगा सुटल्या आणि काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय घोषणा केली बघा. पायलट राहुल ओबराय यांनी त्यांचे पोट खराब असल्याने त्यांना सकाळच्या फ्लाईट ऐवजी संध्याकाळचे लातूर जाणाऱ्या फ्लाईटवर ड्युटी देण्यात यावी असे सांगितल्याने VSR कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने या दौऱ्यासाठी कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना पायलट नेमल्याचे नवीन शेड्यूल रोस्टर हे रात्री 23:54 संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले. त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेमणूक करण्यात आलेली नव्हती. तर पुरेशा आधी बघितला व्हिडिओ. फडणवीस साहेब म्हणतात जो पायलट होता त्याचं पोट दुखत होतं. मग अगोदर तुम्ही काय म्हटलं होतं की पायलट हा ट्रॅफिक मध्ये फसला, आता त्याचं पोट कसं दुखत आहे. म्हणजे चुत्या बनवण्याचे धंदे चालू केले काय महाराष्ट्रात. म्हणजे कर्नाटक सरकारने एफआयआर काय घेतली तर तुमच्या तर आता पोटात दुखणं चालू झालं. आता जो मेन पायलट होता त्याचं सांगत होता तुम्ही की त्याच्या पोटात दुखत आहे. अगोदर म्हटलं होता की तो पायलट कायच्यात होता, ट्रॉफिक मध्ये फसला होता. म्हणजे खरं काय आणि खोटं काय, म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवायचं कसं हे तुमच्याजवळून शिका. अजित दादाला जे प्लेन दिलं ते प्लेन मध्ये बिघाड होताच, पण त्याच्यात चालवणारा जो प्लेन होता बेवळा होता. तो म्हणजे त्याचा जो प्लेन चालवणारा बेवळा आहे त्याचं चेक का नाही केलं त्याला. हा बेवळा चालवणारा आहे प्लेन, त्याला अजित दादाचा प्लेन चालवायला का लावलं. हाय काय देवेंद्र फडणवीस साहेब, माझा प्रश्नाचं उत्तर तुमच्यापाशी नाही आहे. कसं राहणार, कारण तुमचं सरकारला चुतिया नंदन आहे, गिसमेरे नंदसारखं काम करते. अजित दादाचा एफआयआर कर्नाटक सरकारने घेतला येईल चुईमुंगा सुटल्या, याच्या पोटात दुखून राहिला. आता येईल असं वाटून राहिलं आता काय आपला खेळ नाही आहे. त्यांनी मंत्रिमंडळामध्ये सांगितलं की चालकाचं पोट दुखत होतं, त्या कारणामुळे रात्रीला विमान उडायला लागलं. आणि त्या विमानामध्ये जो बेवळा चालक होता त्याला विमान चालवायला लावलं. विचार करा तुम्ही, त्या कपूरला का चालवायला लावलं. आता त्याच्यात निदान टाकणार, त्याच्यात खोट टाकणार, त्याच्यात काही ना काही स्टोरी बनवणार आणि महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवण्याचे धंदे चालू करणार. तुम्हाला माहिती आहे ना, अगोदर काय म्हटलं होतं की विमानाचा चालक हा याच्यामध्ये फसला आहे, म्हणे काय तर ट्रॉफिक मध्ये फसलाय, त्या कारणामुळे विमाना चालक येऊ शकला नाही. आता काय म्हटलं यांनी की विमानाच्या चालकाचं पोट दुखत होतं, त्या कारणामुळं विमानाचा चालक येऊ शकला नाही. त्या कारणामुळे दुसरा विमान चालक म्हणजे तो कपूर त्याला विमान चालवायला उडायला लावलं. पण माझं एकच म्हणणं आहे, विमानाच्या चालकाला रनवे दिसून नव्हता राहिला तर त्यानं रिस्क का घेतला. दुसऱ्या ठिकाणी विमान उतरावं लागत होतं, बारामतीला न उतरवता दुसऱ्या ठिकाणी उतरावं लागत होतं, रनवे नव्हता दिसत, तर का रिस्क घेतला त्याने. कारण अजितदादाचा घात करायचा होता ना, बरोबर नाही का. हे देवेंद्र फडणवीस साहेब फक्त एक गोष्ट बनवून राहिले, दुसरं काहीच नाही. महाराष्ट्राला चुत्या बनवण्याचं काम चालू केलंय. अगोदरचं खरं आहे की हे खरं आहे, विचार करा, नक्की कमेंट करून सांगा की फडणवीस साहेब हे खोटं बोलून राहिले का खरं बोलून राहिले. अगोदर चालकाला याच्यात फसवलं ट्रॉफिक मध्ये, आता चालकाला मेन चालकाचं पोट दुखत आहे असं सांगत आहे. खरं कोणतं खोटं कोणतं. म्हणजे अगोदर बोलत होते खोटं आहे, हे खरं आहे. म्हणजे महाराष्ट्राला चुत्या का बनवून राहिले तुम्ही. कर्नाटक सरकारने एफआयआर घेतली म्हणून याची वाचा तरी फुटली, नाही तर हे चुपचापच होते. हे नाही तर अजितदादाच्या कायच्या दखलच घेतली नाही. घेतली का दखल, नाही घेतली ना. नाही घेतली दखल. आता हे बोलून राहिले, आता हे मंत्रिमंडळात याचे बोंबाबोंब झाले. आता याला असं राहिलं आता कसं काय करावं. आता काय कर्नाटक सरकारनं आक्षेप घेतला आणि आता काय तपासणी चालू आहे. विचार करा तुम्ही, काय बोलावं अशा लोकांना. अरे आपलं दुर्भाग्य आहे, आपण आपल्या मराठी माणसाले आपण
न्याय नसा देऊ शकत तर आपण मराठी माणूस असून काय कामाचं? जो अजित पवार 20 ते 25 वर्ष ह्या राज्याची सेवा केली, लोकांची सेवा केली आणि त्याचा घात होतो आणि त्याची तक्रार आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस लोकांमध्ये घेत नाही, तर विचार करा तुम्ही या गोष्टीचा की आपण किती हे असायला पाहिजे, निष्पाप असायला पाहिजे की अजित दादांचा आपण जोने कोणी घात केला त्याला आपण पकडू शकत नाही आणि विचारू शकत नाही. तर विचार करा तुम्ही काय करा, काय म्हणाल तुम्ही? आणि कर्नाटक सरकारला दया आली, तो कर्नाटक सरकारला आपली मराठी भाषा समजत नाही पण मराठीची मायबोली समजली आणि त्याने तक्रार नोंदवली. विचार करा, अजित दादांचं कर्तृत्व, अजित दादाने केलेले कार्य हे कामी आलं आणि त्या कारणामुळं कर्नाटक सरकारने तक्रार नोंदवली आणि अजित दादाचा घात कोणी केला आता तपास चालू आहे. काय म्हणाल तुम्ही अशा लोकांना, भोंदू लोकांना? आपला महाराष्ट्र कुठं नेऊन टाकला ह्या लोकांनी? आपला महाराष्ट्र हा कुठं नेऊन टाकला? इथं पेट्रोल नाही मिळून राहिले, तर सिलेंडर नाही मिळून राहिले, इथं बेरोजगारी आहे, ती शेतकरी आत्महत्या करून राहिले, मजुराच्या हाताला काम नाही आहे. म्हणजे काय उपाशी मराव काय करून टाकला याने महाराष्ट्र, आपला भारत काय करून टाकला ह्या लोकांनी? काय करून टाकला? मला काहीच समजून राहिलं नाही. अजित दादाचा घातून 2 महिने सतत होत गेले तरीही त्यांचा घात कोण केला कोण नाही अद्यापही मालूम नाही. आणि हे आता यांना दया आली, आता यांना पाजर फुटलं. आतापर्यंत कुठं गेले होते का? तक्रार नोंदवली म्हणून त्याला पाजर फुटलं. त्यात पाजर फुटलं असतं का? यांनी मंत्रिमंडळामध्ये, यांनी विधानसभेत म्हणा, कार्यसभेत म्हणा काही बोलले काय रे आतापर्यंत? हे नाही का वाचा फुटली यांना? कारण कर्नाटक सरकारने अजित दादाची एफआयआर दाखल केली. त्या कारणामुळं अजित दादाला न्याय मिळण्याचं काम आता कर्नाटक सरकार करणार आहे. विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. अजित दादांचं कार्य आणि नेतृत्व हे लय महत्वाचं होतं आणि अजित दादा हे न केलेलं कार्यामुळं कर्नाटक सरकारला दया आली आणि त्यांनी अजित दादाचा एफआयआर दाखल केला. पण नक्की कमेंट करून सांगा की खरंच देवेंद्र फडणवीस साहेब बोलून राहिले खरं आहे की नाही, का खोटं आहे, का महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या बनवण्याचं काम करत आहे? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघा, फॉलो करायला विसरायचं नाही. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.